घाल, थोडंसं घालायचं. बस 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 बस. आणि असं तापलं की नाही बघायचं. काय गो, कसं अक्षय? माई फोडणी. हो, तू मृदूला बाहेर जा जरा, तिला फोडणी कशी करायची ते शिकवते मी. ठसका लागेल तुला. जा. हा, आता मोहरी टाक. हा, तोपर्यंत मिरच्या, कढीपत्ता, मृदुले आता तुझं झालं. आता आता माईंची टर्न. हळू थांब थांब अक्षय, जाऊया आपण घरीच जाऊया. थांब. ये इकडे. हळू थांब. कम्फर्टेबल हो. हा, आलेच मी. जास्त शहाणपणा करू नको अमृता. कुठल्या हक्काने माझ्या अक्कीला इथून घेऊन जातेस? हक्क? हक्काची गोष्ट करतेस ना, तर मग एक नीट ऐक. हक्काने नवरा आहे तो माझा. आणि मी त्याला माझ्या बरोबर कुठेही घेऊन जाऊ शकते आणि कोणी मला अडवू शकत नाही. कळलं? तू सुद्धा नाही. नवरा कधी झाला तो तुझा नवरा? आतापर्यंत तर फ्रेंड होता आणि आता नवरा झाला. अरे चीटर अमृता, यू आर अ चीटर. आधीपासून तुझ्या मनात हेच होतं. प्रॉमिस केलं होतंस ना आम्हाला, आणि आज माझ्या अक्कीवर हक्क गाजवतेस. अगं लाज वाटायला पाहिजे तुला, लाज वाटायला पाहिजे. लाज? लाज तुला वाटली पाहिजे की यार. अशा फालतू धमक्या देऊन तू अक्षयला इकडे बोलवून घेतलास. अगं फोनवर बोलताना तुला त्याची तब्येत सुद्धा कळली नाही का ग? प्रेम करतेस ना त्याच्यावर, तरी त्याच्या जीवाशी खेळतेस का? फक्त तुझा इगो सॅटिस्फाय व्हावा म्हणून. बघ अक्षयला, अगं तुझ्या प्रेमा खातर तो अशा अवस्थेत सुद्धा तुला इथे भेटायला आलाय. त्याने त्याचं प्रेम प्रूव्ह केलंय की यार, पण तुझं पितळ उघडं पडलंय. जस्ट शट अप अमृता. जास्त बोलू नकोस. आमचं आम्ही बघून घेऊ, कळलं ना? तू मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. अगं तीच तर नाहीये ना तुझ्याकडे, म्हणूनच इतकं बोलायची वेळ येतेय की इमॅच्युअर मुलगी आहेस ना तू कियारा. आणि अशी गर्लफ्रेंड तर मी आयुष्यात पाहिली नव्हती, जी स्वतःच्या बॉयफ्रेंडला गंमत म्हणून आत्महत्येच्या धमक्या देते. हे प्रेम आहे तुझं? हे प्रेम नाहीये तुझं कियारा, स्वार्थ आहे तुझा. खरं प्रेम काय आहे ना, हे तुला कळलेलंच नाहीये. जास्त बोलू नकोस अमृता. तुला तरी काय माहिती का प्रेमाचा अर्थ? तुला आहे कुठे बॉयफ्रेंड, म्हणून तर माझ्या बॉयफ्रेंडला ओढून देतेस इथून. तू कधी केलंय कोणावर प्रेम? बोल ना, केलंयस? केलं असलं तरी मी ते तुला सांगायला बांधील नाहीये. कोणत्याच प्रकारे मी तुला बांधील नाहीये. आता एक गोष्ट नीट ऐक. मी अक्षयला इथून घेऊन जाते. ते करायचं ते कर. किती आगाऊपणे बोलत होती ती अमृता, आणि सरळ घेऊन गेली अक्कीला. खूप उलट्या होत होत्या त्याला बिचारा.
पण बरं झाली ती घेऊन गेली, नाही तर मी तर ऍडमिटच करणार होते त्याला. बट आंटी प्लीज तुम्ही त्याची काळजी घ्या हा. बरी हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवतेय. बॉयफ्रेंड तुझा, नवरा त्या अमृताचा, मुलगा मृदुलाचा, नातू माईंचा. अरे तुम्ही घ्या ना काळजी, मी कशाला उगाचच लष्करच्या भाकऱ्या भाजू. हॅलो आंटी, आता पुढे काय मग? पुढे काय काय ते मी बघते. मला एक सांग, ते दोघं निघालेत ना तुझ्याकडून? मी बघते हा काय करायचं. चल बाय बाय बाय. वा 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 वा, आता जे काय रामायण घडणार आहे, क्या बात आहे. वसुधाबाई, पर्दाफाश करायची वेळ आलेली आहे. वसुधा, काले कान वाली 13 बार न जाए खाली. हो की नाही, हो की नाही? माई, आओ माई. अगं हळदी कुंकू आपण सगळ्यांनाच लावतो, पण सौभाग्यवान मात्र फक्त सुवासिनीला देतो. आणि आज तू अमृता अक्षय घाडगे हिच्या हळदी कुंकवाला आहेस. चल जाऊया. कुठे नेतेस तू त्याला? त्याच्या घरी, जिथे त्याची काळजी घेतली जाईल ना तिथे. कुठल्या हक्काने माझ्या अक्कीला इथून घेऊन जातेस? हक्काची गोष्ट करतेस ना, तर मग एक नीट ऐक. हक्काने नवरा आहे तो माझा, आणि मी त्याला माझ्या बरोबर कुठेही घेऊन जाऊ शकते आणि कोणी मला अडवू शकत नाही. मी अक्षयला इथून घेऊन जाते. ते करायचं ते कर. फोन का बंद आहे अक्कीचा? माई 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 माई, बघा बघा बंद आहे की नाही दरवाजा. मी 2दा-3दा येऊन गेले याच्या आधी, टकटक केली, उघडलं नाही तिने. त्या अमृताचा ना खरंच सध्या मला काही कळत नाही. उपाशी तापाशी बसले त्याच्या उशाशी आतमध्ये. तर मला सांगा, अक्षयला ताप आहे, स्वतःही तिने काही खाल्लेलं नाही आणि अक्षयला काही भरवलेलं नाहीये. तापात औषधं नको जायला पोटात, त्यासाठी अन्न नको पोटामध्ये. आता ही उपाशी बसली आहे, हिला जर काही झालं तर एकाला 1-2 नग झाले की नाही. माई माहितीये मला, सॉरी, म्हणजे मला वाटेल ही केवढी बडबड 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 करते, पण ना चूक माझी आहे माई, माझीच चूक आहे. माझं कानपट्या नाव पडलंय ना माझं. मी काही बोलले तरी कोणाला पटत नाही. तुम्हाला त्रास नको म्हणून मी आधी मृदुलाकडे गेले होते, पण त्यांनी लक्ष नाही दिलं माझ्या बोलण्याकडे. म्हणून मग नाईलाजाने तुम्हाला सांगायला आले आहे मी की दरवाजा बाजूचा दुपारपासून कोणी उघडलेला नाही दरवाजा आत असताना. झालं, शांत हो. बघूया आपण. बडबड बडबड बडबड. हा काय भैया, दरवाजा उघडा तर आहे आणि अक्षय झोपलाय की आत. चला. काय तू पण घाबरले होते मी. अक्षय, ए आता झोपलाय ना? अक्षय, माई आले. अमृता कुठे गेली? बाथरूमला गेली. अक्षय, 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 अरे माई आल्यात बघ. नाही, अरे अक्षय, 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 हा सगळा काय प्रकार आहे? अमृता, ए अमृत, गेलेत कुठे दोघं? काय भैया, माई